नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण एक बँकिंग अवेअरनेसमधला एक इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे त्यामध्ये जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स यांचे हेडक्वार्टर्स जे विचारले जातात एक मार्कासाठी, ते क्लरिकल एक्झाम असू द्या किंवा IBPS POची किंवा कोणत्याही प्रकारची ऑफिसर लेवलची एक्झाम असेल, त्यामध्ये एक जनरली तुम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचं एक स्टॅटिक बेस हेडक्वार्टर रिलेटेड क्वेश्चन असतो. तर हे जे हेडक्वार्टर्स आहेत आपण एक ट्रिकनुसार यांना या आठवणीत आपल्या जे काही लक्षात ठेवणार आहोत. यामध्ये मी काही बेसिक अशा काही स्टिक्स बनवलेल्या आहेत ज्या तुम्हाला प्रामुख्यानं जे तुमच्या लाईफ लाँग जे काही तुमचं प्रिपरेशन आहे त्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला ते काही मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग लगेच आपण आपल्या टॉपिकला चालू करूया की कशा आपल्याला जे काही हेडक्वार्टर्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवता येतील आणि ज्यांची काय काय ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिलं बघा, जे आपल्याला यामध्ये जे काही सिटी डिस्कस करायच्या आहेत, या ज्या 6 सिटीज आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रामुख्याने जे 6 सिटीज आहेत हे जास्त आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करतात. जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहेत यांच्यावरती जास्त आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये बघा जिनेवा एक असेल किंवा लंडन आहे, त्याच्यानंतर व्हिएन्ना आहे, पॅरिस आहे, नंतर न्यूयॉर्क आहे आणि रोम आहे. अशा 6 सिटीज आहेत. आणि याच्यानंतर बघा, ह्या 6 सिटीजमधलं आपण प्रामुख्याने आज जे काही आहे ते हेडक्वार्टर्स आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जे काही राहिलेले मिससेलेनियस आहेत, ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे हेडक्वार्टर्स आहेत, असे तिथे काही ट्रिक बनली नाही. असे जे मिससेलेनियस जे काही हेडक्वार्टर्स आहेत आपण ते क्वेश्चन्स आणि आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये नेक्स्ट जे काही आपलं सेशन येईल याच्यानंतरचं ते MCQ फॉर्मॅटमध्ये आपण त्याला डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पण पहिले आपण हे प्रामुख्याने जे आपल्याला जे 25-30 हेडक्वार्टर्स यामध्ये कव्हर्स करता येतील या 6 सिटीजमधून, त्याचं आपण डिस्कशन स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिलं बघा, आपल्याला जे जिनेवा आहे, जिनेवामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 जे 2 कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, पार्ट 1 मध्ये बघा काय आहे, ज्या ऑर्गनायझेशन जे काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्यांचं स्टार्टिंग जे आहे, स्टार्टिंग कशाने होत आहे, तर स्टार्टिंग वर्ड जे आहे ते वर्ल्ड आहे आणि एंड बघा, आणि त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे जे पूर्ण जे काही हेडिंग आहे, जे टायटल आहे, जे नाव आहे, ते ऑर्गनायझेशन एंड होत असेल. अशा ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे, तर जिनेवामध्ये आहे आणि जिनेवा सिटी जी आहे ती स्वित्झर्लंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग बघा असे जे कोणते कोणते ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या हेडक्वार्टर्स जिनेवामध्ये आहेत. बघा, पहिले जे आहे ते आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा, वर्ल्डने चालू होते, इनिशियल जो वर्ड आहे तो स्टार्ट कशाने होतोय, तो वर्ल्डने स्टार्ट होते आणि एंड बघा कशाने होते, तर एंड हा ऑर्गनायझेशनने होत आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन एंड होते. त्याच्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. बघा, 4 जे हेडक्वार्टर्स आहेत, इम्पॉर्टंट हेडक्वार्टर्स आहेत, यांच्यावरती बऱ्याच वेळा IBPSनं क्वेश्चन्स विचारलेले आहेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, असे 4 इम्पॉर्टंट हेडक्वार्टर्स. बघा, मात्र ह्या जे हेडक्वार्टर्स आहेत यांना काही जेव्हा 2 जे आहेत ते एक्सेप्शन पण आहेत. आपण त्या प्रामुख्याने एक्सेप्शन काय आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मग जी एक्सेप्शन्स काय आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, एक्सेप्शनमध्ये बघा काय आहे, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. याचं बघा स्टार्टिंग वर्ड काय आहे, तो वर्ल्ड आहे, एंड पण कशाने होतोय, ऑर्गनायझेशन आहे, पण मध्ये जो आहे टुरिझम आहे, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन. तर याला सेपरेटली तुम्ही एक्सेप्शनमध्ये लक्षात ठेवा की याचं हेडक्वार्टर कुठे आहे. बघा, तर हेडक्वार्टरचं मॅड्रिड आणि मॅड्रिड सिटी कशामध्ये आहे, तर ती स्पेन आहे, स्पेनमध्ये आहे. ठीक आहे, आणि दुसरं एक एक्सेप्शन आहे वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन कुठे आहे, तर ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे. ठीक आहे, ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे. अशा आपल्याला 2 जे आहे जे एक्सेप्शन आहेत, वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, असे ज्याचं वर्ल्ड टुरिझम आणि कस्टम ऑर्गनायझेशन यांचे जे 2 एक्सेप्शन आपल्याला जे हेडक्वार्टर्स आहेत ते आपल्याला वेगळे लक्षात ठेवावं लागणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 4+2 हे जे आपले 6 ऑर्गनायझेशन जे आहेत तिथे आपल्याला या पहिल्या पार्ट्समध्ये आपल्याला कव्हर करता येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघा विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या पार्टमध्ये बघा जिनेवा पार्ट 2 मध्ये बघा काय आहे. ठीक आहे, पार्ट 2 मध्ये काय आहे बघा, जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ज्यांचं स्टार्टिंग वर्ड काय आहे, तर ते इंटरनॅशनल आहे आणि एंड बघा, त्या ऑर्गनायझेशनचे जे काही नाव आहे त्याचा एंड जो आहे तो ऑर्गनायझेशनने होतो आहे. मग अशा ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत यांचं हेडक्वार्टर कुठे असणार आहे, तर ते जिनेवामध्ये असणार आहे. पहिला जो आपण पार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण जो बघितला विद्यार्थी मित्रांनो, त्याचं स्टार्टिंग वर्ड होतं आणि एंड ऑर्गनायझेशन होत होतं. ठीक आहे, इथे स्टार्टिंग वर्ड काय आहे दुसऱ्या पार्टमध्ये, इंटरनॅशनल आहे आणि एंड कशाने होते, तो ऑर्गनायझेशनने होतो आहे. ठीक आहे,
मग बघा असे कोणते कोणते ऑर्गनायझेशन आहेत, तर पहिलं ऑर्गनायझेशन बघा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. म्हणजे स्टार्ट बघा, स्टार्ट पण इंटरनॅशनल, म्हणजे स्टार्टिंगवर आपण जसं बघितलं आपल्या ज्या ट्रिक्समध्ये की स्टार्टिंगवर जो इंटरनॅशनल आहे आणि एंड जो आहे तो ऑर्गनायझेशन होता आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, दुसरं जे ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन. आणि तिसरं बघा इंटरनॅशनल रेड क्रॉस ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, रेड क्रॉस ऑर्गनायझेशन बऱ्याच वेळा जे काही जे हेडक्वार्टर आहे त्याचं विचारलं गेलेलं आहे एक्झाममध्ये. ठीक आहे, मी जे काही एक्झाम्स दिले त्याच्यामध्ये मला हे 2 ते 3 वेळेस इंटरनॅशनल रेड क्रॉस ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर मला बघायला मिळालं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, या दोघं आपल्याला जे काही ट्रिक्स आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्याला लक्षात ठेवता येतील. आणि याच्यावरून प्रामुख्यानं 3 ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल रेड क्रॉस ऑर्गनायझेशन, असे आपण पहिले 4, त्याच्यानंतर 2 एक्सेप्शन 6 आणि त्याच्यानंतर हे 3 जे आहेत 9 ऑर्गनायझेशन आपले ते कंप्लीट झालेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा इथे एक एक्सेप्शन आहे, एक्सेप्शनमध्ये एकच आहे बघा, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे बघा, तर हिचं हेडक्वार्टर जे आहे ते लंडनला आहे. इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन हिचं हेडक्वार्टर बऱ्याच वेळा एक्झाममध्ये हे पण हेडक्वार्टर विचारलं विद्यार्थी मित्रांनो. तर प्रामुख्याने आपल्याला जे काय आहे या ट्रिकमध्ये याला एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवायचं आहे. इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते लंडनला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे बघा किती आहेत, पहिले आपण 4 ट्रिकनं लक्षात ठेवलेत, त्याच्यानंतर 2 एक्सेप्शन होते 6, त्याच्यानंतर हे 3 आणि 9 आणि 1 10, म्हणजे जिनेव्हा सिटीमध्येच टोटल आपल्याला 10 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवता येतील विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला आता नेक्स्ट सिटीकडे मूव्ह करूया. नेक्स्ट सिटी बघा, नेक्स्ट सिटी आहे व्हिएन्ना. ठीक आहे, व्हिएन्ना कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते ऑस्ट्रियाची कॅपिटल आहे. ठीक आहे, ऑस्ट्रियाची कॅपिटल आहे व्हिएन्ना सिटी, ऑस्ट्रियामध्ये आहे. त्याच्यासाठी आपण ट्रिक काय बनवली बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक बघा व्हिएन्नामध्ये, बघा व्हिएन्नामध्ये कशा काय काय भेटतं आपल्याला. व्हिएन्नामध्ये आपल्याला इंडस्ट्री, ॲटम, ऑइल आणि ड्रग्सचे हेडक्वार्टर्स आहेत. ठीक आहे, बघा व्हिएन्नामध्ये काय आहेत बघा, व्हिएन्नामध्ये इंडस्ट्री, ॲटम, ऑइल आणि ड्रग्सचे हेडक्वार्टर्स आहेत. ठीक आहे, मग यामधून आपल्याला कीवर्ड्स पकडायचे आहेत बघा. मग कीवर्ड्स काय आपला बघा, पहिला कीवर्ड्स काय आहे, तर इंडस्ट्री आहे विद्यार्थी मित्रांनो. मग इंडस्ट्रीवरून आपण कोणतं हेडक्वार्टर लक्षात ठेवणार आहोत, तर युनिडोचं. मग काय आहे युनिडोचं फुल फॉर्म काय आहे, तर युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इंडस्ट्रीवरून आपण कोणता कीवर्ड पकडला, तर युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर सेकंड जो कीवर्ड आहे आपला विद्यार्थी मित्रांनो तो आहे ॲटम. ठीक आहे, ॲटममध्ये बघा काय आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी हिचं हेडक्वार्टर देखील कुठे आहे, तर ते व्हिएन्नामध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आपला कीवर्ड आहे बघा, तिसरा कीवर्ड जो आहे तो आहे आपला ऑइल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑइलसाठी बघा ओपेकचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर ते ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक. ओपेकचं हेडक्वार्टर सुद्धा कुठे आहे, तर ते व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. आणि चौथा बघा, चौथा जो आपला कीवर्ड आहे तो आहे आपला ड्रग्ज आहे विद्यार्थी मित्रांनो. ड्रग्जमध्ये काय बघा, UNODC, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन द ड्रग्स ऑन अँड द क्राईम्स. ठीक आहे, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ द ड्रग्स अँड द क्राईम्स जे आहे ते कुठे आहे, व्हिएन्नामध्ये आहे. ट्रिक्स एकदम इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात आपण राहू शकतो. ट्रिक मात्र ट्रिक जी काही लक्षात ठेवण्यासाठी ते नका विचारू की ट्रिक्स कसं लक्षात ठेवणार, ट्रिक तर आपल्याला लक्षात ठेवावंच लागणार आहे. व्हिएन्नामध्ये काय आहे बघा, याची जी ट्रिक्स बघितली आपण व्हिएन्ना सिटीमध्ये, तर व्हिएन्नामध्ये जे आहे ते कशा कशाच्या आहेत बघा, इंडस्ट्री, ॲटम, ऑइल आणि ड्रग्सचे हेडक्वार्टर असतात. मग इंडस्ट्रीवरून आपण UN जे काही आहे युनायटेड नेशन्स युनिडो, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी, आयटमवरनं ऑइलवरून ओपेक, ऑर्गनायझेशन फॉर द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, आणि त्याच्यानंतर ड्रग्सवरून युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ द ड्रग्स अँड दी क्राईम्स, असे 4 हेडक्वार्टर्स आपल्याला कंप्लीट झाले विद्यार्थी मित्रांनो. 10 आणि हे 4 किती झाले, तर आतापर्यंत आपण 14 हेडक्वार्टर्स जे आहेत ते कंप्लीट केलेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जी सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आपल्यासाठी इंपॉर्टंट सिटी आहे लंडन. ठीक आहे, थर्ड जी सिटी इंपॉर्टंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर्स बघायचे ती सिटी आहे लंडन. आणि लंडनसाठी काय बघा, मी काय ट्रिक बनवली आहे, आय एम कॉमन इन कॉफी, गोल्ड अँड शुगर इन लंडन. ठीक आहे, हे जे सर्व ऑर्गनायझेशन आहेत बघा, मग आपल्याला इथून काय काय कीवर्ड्स पकडायचे आहेत बघा. आय एम कॉमन, सेंटेन्स लक्षात ठेवा, आय एम कॉमन इन, बघा आय एम कॉमन इन कॉफी, शुगर आणि गोल्ड इन लंडन. मग बघा आय वरून बघा, आय वरून काय आहे, तर इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन.
आय वरून काय आहे कीवर्ड आहे आय, इंटरनॅशनल मॉनिटरी ऑर्गनायझेशन बघा, मॅरिटाईम ऑर्गनायझेशन सॉरी, तिचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते लंडनमध्ये आहे. दुसरा कीवर्ड काय आहे बघा, अमनेस्टी इंटरनॅशनल एएम आहे. ठीक आहे, एएम वरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, अमनेस्टी इंटरनॅशनल, याचंही हेडक्वार्टर बऱ्याच वेळा IBPSनं विचारलेलं आहे. ते देखील हेडक्वार्टर कुठे आहे तर ते सुद्धा बघा, ते हेडक्वार्टर जे आहे ते लंडनमध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरा कीवर्ड आहे आपला कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कॉमनवेल्थ नेशन्सवरून बघा, कॉमनवेल्थ जे जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे असे कंट्रीज काय असतात, कॉमनवेल्थ नेशन्समधून असे आपल्याला ऑर्गनायझेशन्स आहेत, नेशन्स आहेत. ठीक आहे, मग कॉमनवरून आपल्याला दोन आहेत बघा, कॉमनवरून आपलं काय कॉमनवेल्थ नेशन्स एक आहे. ठीक आहे, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमन टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, कॉमन टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन, कॉमनवेल्थ नेशन्स आणि कॉमन टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन असे दोन, जे कॉमनवरून दोन पडतात. आय एम कॉमन इन कुठे तर कॉफी, गोल्ड आणि कुठे शुगरमध्ये, आणि इन लंडनमध्ये. लंडनमध्ये हेडक्वार्टर असं झाले इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, अमनेस्टी इंटरनॅशनल, नंतर कॉमनवेल्थ नेशन्स आणि कॉमनवेल्थ टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन्स. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा कीवर्ड आहे बघा, कॉफी, गोल्ड. बघा, कॉफीसाठी काय आहे बघा, इंटरनॅशनल कॉफी ऑर्गनायझेशन. इंटरनॅशनल कॉफी ऑर्गनायझेशन कुठे आहे तर ते देखील बघा लंडनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा कीवर्ड आहे आपला गोल्ड आहे. ठीक आहे, गोल्डमध्ये बघा वर्ल्ड गोल्ड काउन्सिल. ठीक आहे, गोल्डवरून काय लक्षात ठेवायचं आपल्याला, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचं देखील हेडक्वार्टर बऱ्याच वेळा IBPSनं विचारले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एक एक मार्क महत्त्वाचा आहे आपल्याला, हे हेडक्वार्टर्स आपल्याला लक्षात राहिलेच पाहिजे नाहीत, आणि आता ते ट्रिकने आपल्याला 100% लक्षात राहतील अशी मला पूर्णपणे आशा आहे विद्यार्थी मित्रांनो, खात्री पण देखील आहे. त्याच्यानंतर पुढचं जे ऑर्गनायझेशन बघा, गोल्ड नंतर शुगर. बघा, शुगरवरून काय आहे ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन. ठीक आहे, इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन. बघा, सेंटेन्स काय होतं आपलं की आय एम कॉमन इन बघा कुठे कॉफी, गोल्ड आणि शुगर इन लंडन. आय वरून इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, एएम वरनं अमनेस्टी इंटरनॅशनल. त्याच्यानंतर पुढचा कीवर्ड आहे कॉमन. कॉमनवरून दोन आहेत, कॉमनवेल्थ नेशन्स आणि कॉमनवेल्थ टेलिकम्युनिकेशन ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर पुढचं वर्ड आहे कॉफी, इंटरनॅशनल कॉफी ऑर्गनायझेशन. नंतर गोल्डवरनं वर्ल्ड गोल्ड काउन्सिल. त्याच्यानंतर पुढचा कीवर्ड आहे शुगर, शुगरवरून इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन. सगळ्यांचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते लंडनमध्ये आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे जे ऑर्गनायझेशन सांगितलेत विद्यार्थी मित्रांनो, आधीचे 14 अधिक हे 7 किती झाले तर टोटल 21 ऑर्गनायझेशनचे झालेत हेडक्वार्टर्स. ठीक आहे, फक्त 3 सिटी मिळून 21 हेडक्वार्टर्स झालेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जाऊया, न्यूयॉर्क. बघा, न्यूयॉर्कमध्ये बघा, न्यूयॉर्क जे आहे USA मध्ये जी सिटी आहे त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट, जे 5 इम्पॉर्टंट हेडक्वार्टर्स आहेत ते आपल्याला ट्रिक्सना कसे लक्षात ठेवता येतील. ट्रिक्स बघा काय आहे, थोडी हिंदीमध्ये ट्रिक्स आहे. न्यूयॉर्क में UN बोलता है कि बच्चे, वुमेन, विकास और पॉपुलेशन संभालो. ठीक आहे, न्यूयॉर्क मध्ये बघा, न्यूयॉर्क में UN बोलता है, युनायटेड नेशन्स न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन बोलतो आहे की बघा बच्चे, वुमन, विकास और पॉप्युलेशन को संभालो. ठीक आहे, असा युनायटेड नेशन्समध्ये आपली जी ट्रिक आहे, यावरून आपण काय काय कीवर्ड्स पकडणार बघा विद्यार्थी मित्रांनो. न्यूयॉर्कसाठी UN जे आहे बघा, युनायटेड नेशन्स. ठीक आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याच्यानंतर बच्चे. बच्चे बघा, बच्चे म्हणजे काय चिल्ड्रन, तर बच्चेवरून चिल्ड्रन्स आहे तर एकच ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. ठीक आहे, युनिसेफचं हेडक्वार्टर. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. युनिसेफचं हेडक्वार्टर बऱ्याच वेळा विद्यार्थी पॅरिस मार्क करत असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, युनायटेड नेशन चिल्ड्रन एमर्जन्सी फंड हेचं जे हेडक्वार्टर आहे ते देखील कुठे आहे तर ते न्यूयॉर्कमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा जो कीवर्ड आहे ते आहे युनायटेड नेशन्स वुमन. ठीक आहे, UN वुमन याचं देखील हेडक्वार्टर कुठे आहे तर ते न्यूयॉर्कमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा कीवर्ड जो आहे बघा, विकास. विकासवरून काय आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट इंग्लिशमध्ये, तर मग युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, आणि लास्टमध्ये पॉप्युलेशन को संभालो. ठीक आहे, पॉप्युलेशनवरून काय आहे, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. ठीक आहे, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, UNFPA. ठीक आहे, बऱ्याच वेळा हे विचारलेलं आहे UNFPAचं हेडक्वार्टर विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं आपल्याला. काय ट्रिक आहे आपली बघा, युनायटेड न्यूयॉर्क सिटीमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी जी हेडक्वार्टर्स 5 हेडक्वार्टर्स लक्षात ठेवायची, त्याच्यामध्ये न्यूयॉर्क में UN बोलता है की बच्चे, वुमन बघा, त्याच्यानंतर विकास अँड पॉप्युलेशन को संभालो. ज्याच्यामध्ये आपण UN पकडला, UN वरून जो कीवर्ड पहिला कीवर्ड आहे UN,
UN वरून युनायटेड नेशन्स. त्याच्यानंतर बच्चेवरून आपण चिल्ड्रनवरून आपण काय पकडला, युनिसेफ युनायटेड नेशन चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. त्याच्यानंतर वुमन आहे तर याच्यावरून युनायटेड नेशन्स वुमन. त्याच्यानंतर पुढचा कीवर्ड आहे विकास म्हणजेच डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पॉप्युलेशन संभालो म्हणजेच पॉप्युलेशन काय, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFPA. ठीक आहे. असे 21 नंतर हे 5 झालेत 26 हेडक्वार्टर्स विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. जर आपण इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन डबल आलं त्याला आपण एक कमी करू शकतो. ठीक आहे. 25 पकडूया. ठीक आहे. 25 हेडक्वार्टर्स आपले कंप्लीट झालेत. त्याच्यानंतर बघा पुढची जी सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ती इम्पॉर्टंट आहे. तिच्यामध्ये बघा 2च आहे. जिथे इटलीची जी रोम सिटी आहे तर ती कशामध्ये आहे, तर ती इटलीमध्ये आहे. ठीक आहे. इटली या कंट्रीमध्ये आहे रोम सिटी. आणि जिथे अशा फूडविषयी काही ऑर्गनायझेशनचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल बघा कोणते फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. FAO आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम. ठीक आहे. WFP वर्ल्ड फूड प्रोग्राम, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम. या दोघांमध्ये फूड हा शब्द आलेला आहे. जिथे फूड हा शब्द या ऑर्गनायझेशनमध्ये येतो असे हेडक्वार्टर जे आहेत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर हे 2च इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहेत जे बऱ्याच वेळा जे काय IBPSनं विचारलेले आहेत. यांचं देखील हेडक्वार्टर कुठे आहे तर रोम सिटीमध्ये आहे. रोम जे आहे ते इटलीमध्ये आहे. कंट्रीमध्ये जर विचारलं तर तुम्ही इटली मार्क करू शकता तरी. ठीक आहे. कोणते 2 हेडक्वार्टर्स आहेत फूडविषयी जिथं बोललं जात असेल तर वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. 25 आणि प्लस हे 2 किती झालेत 27 हेडक्वार्टर झालेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा. पुढची जी इम्पॉर्टंट सिटी आहे ती आहे पॅरिस. मग पॅरिससाठी आपण काय ट्रिक बनवली बघा. पॅरिसमध्ये बघा, पॅरिस जी सिटी आहे खूप वेल्दी सिटी आहे. आम्हा अशा वेल्दी सिटीमध्ये बघा जर शिक्षणासाठी म्हणजे बघा पढाई, पैसा आणि पावर, पहचान. पॅरिस सिटी बघा, पॅरिस सिटी जर इक्वली आपण जर त्याला कॅटेगराईज केलं तर ती कशासाठी रिलेटेड आहे बघा. पढाई, तिथे चांगल्या प्रकारचं एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर खूप सारा पैसा पण लागतो. पढाई, पैसा, पावर आणि पहचान असे 4 P's आपल्याला पकडायचे. ठीक आहे. 4 P's. ठीक आहे. 4 P's कोणते पढाई, पैसा, पावर आणि पहचान. मग पढाईवरून कोणतं जे ऑर्गनायझेशन आहे, जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते विद्यार्थी मित्रांनो ते आहे बघा युनेस्को. ठीक आहे. युनेस्को. ठीक आहे. युनेस्कोमध्ये काय इम्पॉर्टंट आहे जो वर्ड्स आपण इथून रिलेट करू शकतो. पढाईशी काय रिलेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन. ठीक आहे. पढाईशी काय रिलेटेड आहे तर आपला एज्युकेशन हा जो वर्ड आहे तो इम्पॉर्टंट आहे. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते कुठे आहे, पॅरिस सिटी कुठे आहे तर ती फ्रान्समध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कुठे आहे तर ती फ्रान्समध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा कीवर्ड जो आहे आपला पैसा. ठीक आहे. मग पैसासाठी बघा, पैसासाठी काय तर आपला कीवर्ड काय आहे आपला इकॉनॉमिक आहे. OECD बघा. OECD म्हणजे काय, ऑर्गनायझेशन फॉर द इकॉनॉमिक कॉपरेशन आणि डेव्हलपमेंट. OECD ऑर्गनायझेशन फॉर द इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. याचं हेडक्वार्टर देखील कुठे आहे तर पॅरिसमध्ये आहे. पॅरिस कुठे आहे तर फ्रान्समध्ये आहे. पुढचा कीवर्ड बघा, पुढचा कीवर्ड जो आहे तो आहे पॉवर. ठीक आहे. पॉवरमध्ये बघा, पॉवरमध्ये काय आहे, पॉवरमध्ये जे आहे त्याच्यानंतर अजून एक हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. त्या पढाईनंतर बघा OECD मध्ये बघा पुढे जे आपण बघितलं पॉवरमध्ये जर बघितलं आपण इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. ठीक आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. ठीक आहे. काय आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. ठीक आहे. पैसावरून अजून एक हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमीशी रिलेटेड, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF. बऱ्याच वेळा आपण जी करंट अफेअर्समध्ये याची न्यूज पण बघितली की FATFने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं. त्या लिस्टमध्ये ते टाकत असतात जेणेकरून त्यांना फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे त्याच्यावरती काही ॲक्शन घेतली जाते. जे IMF, वर्ल्ड बँक अशा कंट्रीजला ते जे लोन प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये थोडंसं ते ज्या लिस्टमध्ये ज्या नाव टाकलं असेल FATFनं तर त्यांना जे मिळणारं लोन असतं ते कमी प्रमाणात असतं विद्यार्थी मित्रांनो. मग इकॉनॉमीवरून आपल्याला काय 2 लक्षात ठेवायचे कोणते ऑर्गनायझेशन फॉर द इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट आणि FATF. ठीक आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. आणि पॉवरवरून काय आहे, पॉवरवरून आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. ठीक आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो इम्पॉर्टंट जो वर्ड आहे तो आहे पहचान. ठीक आहे. पहचान जी आहे बघा, पहचानवरून आपण काय लक्षात ठेवू शकतो तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड दी साईट. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मोन्युमेंट्स. ठीक आहे. म्हणजे पहचान म्हणजे काय एक हेरिटेज टाईप. ठीक आहे. पहचान. ठीक आहे. मग याच्यामध्ये इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मोन्युमेंट्स अँड साईट्स हे एक इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपण इथं ते लक्षात ठेवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. काय आहे बघा, पॅरिसमध्ये आपल्याला टिक तर पहिले प्रामुख्याने लक्षात ठेवायची की पॅरिसमध्ये काय आहे तर
पढाई करायची असेल त्याला पैसा लागेल त्याच्यात जर पावर लागेल तर तुम्हाला पैशान लागेल. असे 4 फीज आपल्याला पॅरिसमध्ये वरून 4 फीज आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, कोणते कोणते? पढाई, पैसा, पावर आणि पहचान. पढाईवरून आपण कोणतं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन लक्षात ठेवू शकतो? युनायटेड नेशन्स एज्युकेशन, युनेस्कोचं युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जे हेडक्वार्टर आहे त्याच्या पढाईवरून त्याचा पैसावरून 2 ऑर्गनायझेशन आहेत. ठीक आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन आणि डेव्हलपमेंट आणि FATF. ठीक आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर पावरवरून बघा, पावरवरून काय? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी हे एक आहे. आणि पैशावरून इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स. ठीक आहे, असे जे हेडक्वार्टर्स आहेत ते आपल्याला या सोप्या सोप्या ट्रिक्सना आपल्याला लक्षात ठेवता येतील विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल. आणि हे जे हेडक्वार्टर्स आहेत तुम्ही जोपर्यंत तुमची जी एक्झाम निघत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्ही विसरून गेले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मात्र जोपर्यंत तुमचं प्रिपरेशन चालू आहे, या ज्या स्टॅटिक बेस्ड क्वेश्चन्स असतात ते जनरली एका मार्कला येत असतात आणि हे आपल्याला एनी हाऊ आपल्याला ते लक्षात ठेवावं लागणारच आहेत. ठीक आहे, याला गत्यंतर नाही, याला आपण कोणत्याही प्रकारचा बायपास करू शकत नाही. एखादा डिफिकल्ट क्वेश्चन असेल तो तुम्ही कॉन्टचा असेल, रिझनिंगचा असेल, GAचा असेल, तुम्ही त्याला बायपास करू शकता. पण हे जे असे सोपे सोपे जे क्वेश्चन्स आहेत हेडक्वार्टर्स असतील, ठीक आहे, यांचे किंवा फुल फ्रेम ॲब्रिवेशन्स दिलेले असतील तर हे आपल्याला लक्षात ठेवाच लागणार आहेत. जे आपल्याला खूप फायद्याचे ठरतात. एक मार्क्स आपल्याला इझिली देऊन जातात. ठीक आहे, आय होप त्या पॅरिसवरून आपल्याला जे काही 4 पीजवरून आपल्याला 5 जे काही जे आहे ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर्स आपल्याला लक्षात ठेवता येतील. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचा जो साकार एज्युकेशनचा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला जे भविष्यात येणारे जे काही आम्ही जे कंटेंट टाकत आहोत, ठीक आहे, जे IBPS एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं, ठीक आहे, ते तुम्हाला जर नक्कीच आवडत असेल तर मग त्याला बघायला तुम्हाला काहीतरी तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. हा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही आमचाही व्हिडिओ जेव्हाही त्याच्यावर अपलोड होईल तुम्हाला इमिजिएटली नोटिफिकेशन मिळून जाईल. प्लस असं इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट जे तुमच्या नॉलेजमध्ये त्याची तुम्हाला कायमच भर देईल असं इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आम्ही या चॅनलवर शेअर करत असू. त्यासाठी हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा त्याच्यानंतर बघा, जर समजा तुम्ही टेलिग्रामवर नसाल विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ज्या ग्रुप्समध्ये जर नसाल, टेलिग्रामचा जो काही ग्रुप आहे तो ग्रुप तुम्ही जो जॉईन चॅनल, हा माझा चॅनल आहे GA बाय राकेश गोराने. ठीक आहे, यामध्ये तुम्ही ॲड होऊन जाता किंवा हा QR कोड आहे, ठीक आहे, त्या चॅनलचा टेलिग्रामचा, त्याच्यामध्ये तुम्ही हा QR कोड स्कॅन करून किंवा हा जे ग्रुपचं नाव आहे ते तुम्ही सर्च करा GA बाय राकेश गोराने, त्यामध्ये तुम्ही ॲड होऊन जा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये मी देखील बँकिंग अवेअरनेसचे PDF असेल किंवा माझे जे ऑफलाईन कोचिंगमध्ये जे क्लासेस चालतात डेली करंट अफेअर्सचे, ठीक आहे, त्याचे देखील PDFs आम्ही त्याच्यामध्ये शेअर करत असतो. चांगलं कंटेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमची एक्झाममध्ये त्याचे क्वेश्चन्स फसतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो त्या डेली लेक्चर्समध्ये. तर त्याचा तुम्ही त्या कंटेंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यामध्ये त्यासाठी तुम्हाला या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हावं लागेल आधी. ठीक आहे, त्याच्या इंस्टाग्रामवर जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो असाल तर आमच्या याच्या साकार एज्युकेशन नाशिकचं जे पेज आहे त्या इंस्टाग्रामच्या पेजला तुम्ही फॉलो करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा जो व्हिडिओ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याला तुम्ही लाईक करायचं आहे, तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही शेअर करायचा आहे. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये तुम्ही जे काही आहे ते तुम्ही मला रिप्लाय द्यायचा आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, फ्युचरमध्ये तुम्हाला कोणतं आपल्याला लेक्चर्स घ्यावा, तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे त्याची तुम्ही मला माहिती द्या विद्यार्थी मित्रांनो. आता याचा जो नेक्स्ट पार्ट आहे यामध्ये मी तुम्हाला मल्टिपल जे काही आहे क्वेश्चन्स याच्या हेडक्वार्टर्सवरती क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. ठीक आहे, यामध्ये जे काही मिसलेनियस हेडक्वार्टर्स राहून गेलेत त्यावरती कोणत्याही प्रकारचे ट्रिक्स बनत नाही असे जे हेडक्वार्टर्स आहेत ते क्वेश्चन्स मार्फत मी तुमच्याकडनं कंप्लीट करून घेणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे.